साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. आमदार अमोल मिटकरी यांचे सुरेश धस यांना प्रत्युत्तर. नेमकं कोणावर बोलल्याने होतो अमोल मिटकरी यांचा दिवस खराब? सिंदखेड राजा येथे माजीजाऊ यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी व राजकीय मंडळी येथे आपली हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी हे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्याकरता आले असता त्यांनी इथल्या विकास आराखड्याला आता अजितदादा यांच्याकडे अर्थ खातं असल्याने त्याकरता मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच जिजाऊ यांचा 12 जानेवारीचा जन्मोत्सव महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य साजरा व्हावा अशीही मागणी केली व ही मागणी आम्ही येणाऱ्या काळात मांडणार असल्याचे सांगितले. तसेच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात सुरू असलेला करगी तुऱ्यावर त्यांना विचारले असता आज मी इथे त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही व मला माझा दिवस खराब करायचा नाही असे बोलून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. तसेच हमाम में सब नंगे होते हैं असेही ते म्हणाले. राज्यावर अवकाळी संकट आहे ते सुद्धा दूर व्हावं, जिजाऊ चरणी ते साकडं घातलंय. सोबतच आमची मागणी पण अशी आहे की तीर्थक्षेत्र सिंदखेड राजा विकास आराखडा त्याचा अजून कुठलाही टप्पा इथं दिसत नाही पार होताना, एक जर महाद्वार सोडलं तर. आणि त्या व्यतिरिक्त जसं पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी एकादशीला शासकीय महापूजेला मुख्यमंत्री येत असतात, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री येतात, तसं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला तर वाटते याच वर्षीपासून आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनाने एक निर्णय घेतला पाहिजे आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या जन्मोत्सव सोहळ्याला शासकीय जी मानवंदना नगर परिषद कडून होते तेवढ्या पुरती न राहता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून दिल्या गेली पाहिजे असं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. दुसरं आणखी महत्वाचं, आमच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ही जिजाऊ जयंती होत असते, त्यामुळं एकंदरीत शासकीय महापूजा होणं, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये तीर्थक्षेत्र सिंदखेड राजाचा विकास होणं, दुरून दुरून लोक येतात. मागच्या वेळेस ते बघितलं, अनेक ठिकाणी बॅरिगेड्स इतक्या लांब आहेत की तिथून गाड्या सोडून लोकांना पैदल यावं लागतं. हे सुद्धा फार वेदनादायी आहे की 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाला अशा प्रकारे गडचेपी होता कामा नये. प्रत्येकाला हे खुलं असलं पाहिजे आणि या सौंदर्यात भर पडली पाहिजे. राजे लखुजीराजे जाधवांची समाधी आहे इथे, 12 आहेत त्या काळामधले, याचा विकास झाला पाहिजे. याच आमच्या साधारण मागण्या आहेत आणि जिजाऊच्या चरणी हेच आहे की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम पुरोगामी होता, तीच महाराष्ट्राची ओळख कायम राहावी. मागणीच होते आहे. आजपर्यंत यावर राजकारणच झालं. अनेक वर्ष आम्ही येतो, ही मागणी आम्ही मांडतो, पण त्या मागणीची अंमलबजावणी होत नाही. आता जरा महायुतीचं सरकार आहे, आमचे अध्यक्ष काजी साहेब या ठिकाणी आहेत, इथे मनोज कायंदे आमदार आहेत, मी सुद्धा विदर्भामधला आहे. आता अर्थमंत्री अजितदादा असल्यामुळं हा विकास आराखडा तात्काळ मंजूर व्हावा आणि जगभरातले पर्यटक इथे यावे. जसं आता तुम्ही बघत असाल की राजस्थानचे किल्ले पाहायला, ज्या किल्ल्यांना इतिहास आहे असे पाहायला येतात, इतिहास नाही असे पाहायला विदेशातले पर्यटक येत आहेत. ज्या किल्ल्याला इतिहासच नाही, मग जोधपूरचं असेल, जैसलमेरचा असेल, पण या छत्रपतींच्या मातीमध्ये प्रत्येक किल्ल्याला, गड किल्ल्याला इतिहास आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे अशी शासनाला विनंती आहे. नुसती विनंती नाही, पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याकरता जे काही प्रयत्न आमच्याकडून होतात ते 100% आम्ही करणार. एक राजकीय प्रश्न आहे. आमदार सुरेश धस यांनी काल असं म्हटलंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि मंत्रिपद मनोज कायंदे यांना द्यावं. मला आजच्या दिवशी त्यांच्यावर बोलून आजचा दिवस काही खराब करायचं नाहीये. आम्ही काही राजकारण करायला इथे आलेलो नाही. आता कोण आकान कोण बाका ते सांगायला जिजाऊ सृष्टीच्या पलीकडचा भाग आहे, त्यामुळे त्यांना बोलू द्या काय बोलतायत ते. शेवटी एवढं मात्र नक्की, हमाम में सब नंगे होते.